आजी नावाचा सिनेमा तू जर काढशील, देवाशिष माखीजाने डिरेक्ट केलेला, फार कल्ट सिनेमा आहे. व्हेरी व्हेरी कल्ट आणि अशी डार्क फिल्म आहे. तू बघशील तर देवाशिष इज नोन फॉर दॅट. तर त्या फिल्म मध्ये माझं कॅरेक्टर मध्ये मध्ये येतं. ती प्रोटॅगॉनिस्ट आजी आहे त्या फिल्म मध्ये. तर मी देवाशीषला म्हणायचं की मैं क्या क्या करूँ इसमें, मेरा ऐसा ऐसा दिखता है, मुझे दिखता है वो कॅरेक्टर ऐसे ऐसे दिखता है. तो लिटरली त्या सिनेमामध्ये 2 एक्सपेरिमेंट केलेत मी आयुष्यामध्ये. हे फर्स्ट टाइम मी ह्या इंटरव्ह्यू मध्ये सांगते. एक तर माझ्या प्रत्येक ह्युमन बिईंग मध्ये एक अॅनिमल इन्स्टिंक्ट असतं. तर मला असं वाटतं की ते जे आजी मधलं पात्र आहे ना, तर मी मुंगी आहे. तर का मुंगी आहे? कारण की माझ्या नवऱ्याचं काहीतरी तत्सम पेमेंट आहे. माझी एक आज सासू आहे, ती मशीनवर काम करते. गुडघे आता जबाब दिलेले आहेत, त्यामुळे जे काही थोडंफार ते काम करेल, तो जो काही पैसा त्याच्यामुळे तिचं दूध पाणी निघालं तर खूप आहे. मुलगी आहे, मला मुलगा नाही. घरासाठी जे बघायचं 10 बाय 10ची खोली आहे. मी इडल्या विकते. मी जितक्या फास्ट इडल्या विकेन, जितकं ते बॅटर बनवेन, जितका माझा जास्त सेल होईल, तेवढेच 2-4 पैसे मला जास्त येणार. सो आय एम ऑलवेज वर्किंग इन द फिल्म. मी सतत काम करते. त्यामुळे माझा ट्रॅव्हल बघशील तर मी सतत अशी त्या छोट्याशा खोलीत अशी जाते, मग परत नवरा दिसला की अशी लगेच वळते. जे मुंगी वॉक करते ना, यू विल सी. तर अशी अशी तर तू बघते, कपडे वाळत घालायला दिसले, मग परत टर्न आले, मग परत कुणाला तरी बघितलं ही आहे, परत माझं काम केलं, परत गेले. आय ऑब्झर्व ऑलवेज मुंगी कशी ती ट्रॅव्हल करते. सो दॅट इज माय बॉडी डायरेक्शन. आणि इफ यू रीड द बुक कॉल्ड यू कॅन हील युअर लाईफ नावाचं एक पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये माणसाचा जो विचार आहे, माणसाचा जो स्वभाव आहे, त्याच्या अनुषंगाने त्याला आजार होतात. म्हणजे त्याच्यावरनं त्या ऑथरचं असं, त्या ऑथरने असे आजार दिले. म्हणजे एखादी व्यक्तीला जर खोकला झालेला आहे, खोकला होतोय सतत, तर त्याचे हे 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 सिम्पटम्स आहेत, त्याचा असा असा स्वभाव आहे, त्यामुळे तो खोकलाय. तर यू कॅन हील युअर लाईफ म्हणजे तुम्ही असे स्वभावावर तुमच्या असे बदल केले तर यू कॅन हील युअर तुमचा आजार तुम्ही हील करू शकता. तुमचा कुठलाही इलनेस तुम्ही, तर कर्करोगापासून ते सर्दी पडच्यापासून सगळे जे आजार आहेत त्याच्यावर एक्झॅक्टली. तर मला असं लक्षात आलं की काय आहे बेसिकली ही जी आई आहे हिचं काय बेसिकली. तर मला असं वाटतं की माझं सप्रेशन आहे माझ्या आतमध्ये. मला जे व्यक्त व्हावं असं वाटतंय ना, ते व्यक्त होता येत नाहीये. मी ना अशी पुरुषांसारखी ते इडलीचे 2 डबे आणि ते बॅटर मागे घेऊन वगैरे अशी मी त्या सायकलवर पुरुषासारखी चालत असते. पण माझा आतला कुठला तरी बाई पण त्याच्यामध्ये असं काहीतरी विचित्र हे. मी त्या साईटवर असते तेव्हा त्या हजारो पुरुषांच्या नजरा माझ्याकडे ज्या पद्धतीने बघतात, त्या मी लिहिलंया की मला माहितीच नाही तू असं माझ्याकडे बघतोस, अशा इनोसन्स भाव ठेवून त्या नजरा सगळ्या मला त्रास देत असतात. बट आय डू माय जॉब अँड आय कम आउट ऑफ इट. माझ्या नवऱ्याला मी सांगू शकत नाही, कारण त्याला काय सांगणार. यू कॅन टेक स्टँड फॉर हिमसेल्फ, सो हाऊ ही विल टेक स्टँड फॉर माय सेल्फ. माझ्या सासूला ते मशीन आणि त्या मुलीला हे करणं वगैरे, पण मला फ्युचरचं पडलेलं आहे. सो दीज थिंग्स या सगळ्या सप्रेस आहेत माझ्या आतमध्ये. तर तुमच्या आतमध्ये जर सप्रेशन असेल ना, तर तुम्हाला सर्दी होते. म्हणजे नीट एक्सप्रेस होत नाही ना, तुम्हाला डेफिनेटली सर्दी होते. तर म्हणून मी माझ्या पात्राला सर्दी ठेवली. तू पूर्ण फिल्म मध्ये बघशील तर माझ्या पात्राला सतत नाक माझं पात्र, कारण की ते सप्रेशन. आणि मला नंतर 2-3 महिने गेले, मला असं वाटत होतं मला सर्दीच होती. इतका ते सवय लागलेली असते असं असं करण्याची जी सवय लागलेली आहे, ते खूपच अगदी मायन्यूट काही ठिकाणी ठेवलेलं आहे. बट दॅट्स द इंटरेस्टिंग. मला असं वाटलं की मला काहीतरी अभिनेत्री म्हणून एक इंटरेस्टिंग दॅट आय कॅन वर्क विथ देवाशिष. जेव्हा मी देवाशिषला ही कल्पना सांगितली, ओके आय लाईक इट, बँग ऑन, लाईक दीज आर द थिंग्स. सो दीज आर द थिंग्स तुम्हाला कुठून 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 मिळत राहतात. इफ यू सर्च, तुमचं पात्र समोर येतं. असा तो प्रवास असतो.